15,85,000 रुपया सैंक्शन किया आपने। अरे बताया तो और 16,23,931 पढ़े लिखे हो तो तुमको बताया जाए, पढ़े लिखे होते कोई अच्छी कंपनी में जॉब करते होते। 931 रुपया का क्या हुआ? तभी बॉर्डर में भेज दिए गए हो तुम, तभी तुम लोगों के बच्चे ना विकलांग पैदा होते और ऐसे ही लोग होते जो शहीद हो जाते हैं। ओके ओके देखो ओके अभी वो ना और 15 दिन में मैं भी देखती हूँ तुम क्या चीज हो, कौन सी तुर्रम खां हो तुम। मैं भी देखती हूँ 12 साल से तो सीआरपीएफ में बिजनेस कर रही हूँ, तुम क्या मेरे को सिखाओगे? और मैं भी ना डिफेंस फैमिली से बिलोंग करती हूँ, तुम क्या मेरे को सिखाओगे यार? नमस्कार मित्रांनो, सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये एक महिला फोनवरून भारतीय जवानाशी बोलताना त्याला अपमानजनक शब्द वापरत आहे। ती म्हणते तुम्ही शिकलेले नाहीत म्हणून आर्मीमध्ये आहेत आणि बॉर्डरवर पाठवले आहेत म्हणून तुमची मुलं अपंग झाले आहेत आणि असे लोक शहीद होतात। हे ऐकून संपूर्ण देशभर संताप उसळला आहे। सोशल मीडियावर लगेच दावा केला गेला की ही महिला एचडीएफसी बँकेची कर्मचारी आहे। मात्र एचडीएफसी बँकेने लगेचच स्पष्टीकरण देऊन सांगितलं ती महिला आमची कर्मचारी नाही आणि असं वर्तन आमच्या मूल्यांशी सुसंगत नाही। म्हणजे ऑडिओ खरंच व्हायरल आहे आणि जवानांचा अपमान देखील झालाय, पण एचडीएफसी बँकेचा त्याच्याशी काही संबंध नाही असंही बँक बोलत आहे आणि बाकी तपास सुरू आहे। परंतु मित्रांनो, आपले जवान आपला अभिमान आहेत आणि त्यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही। तुमचं ह्याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।